जालन्याच्या अंबड शहरात घरफोडी करणाऱ्या 2 सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी जेरबंद केले। जालन्याच्या अंबड पोलिसांनी ही कारवाई केली। या कारवाईत 8,20,000 रुपये किमतीच्या सोन्या चांदीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। 26 जून 2025 रोजी अंबड शहरातील शमीम कॉलनीत घरफोडीची घटना घडली होती। घरातील सदस्य गच्चीवर झोपले होते। याचा फायदा घेत चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून घरातील 11,13,000 रुपये किमतीचा सोन्या चांदीचा मुद्देमाल चोरून नेला होता। या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याचा तपास करत असताना अंबड पोलीस पथकाने 2 सराईत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत। यातील एक आरोपीला बीड तर दुसऱ्या आरोपीला पुण्यातून पोलिसांनी अटक केली आहे। शेख अशफाक शेख आसिफ वय 45 वर्ष आणि शेख कलीम शेख अलीम वय 32 वर्ष अशी अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत। आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून या कारवाईत 3 तोळे वजनाचा सोन्याचा हार, 3 तोळे वजनाचे गोट, 1.5 तोळा वजनाचे कानातील झुंबर, 3 सोन्याच्या अंगठ्या, पायातील चांदीचे पैंजण, 3 चांदीच्या अंगठ्या असा एकूण 8,20,000 रुपये किमतीचा मुद्देमाल अंबड पोलिसांनी आरोपीकडून जप्त केलाय। या प्रकरणातील अधिक तपास अंबड पोलीस करत आहेत। सर मला सांगा, एक अंबड शहरामध्ये घरफोड झाली, उघडकीच्या माहिती आहे काय सांगा? बरोबर, पोलीस ठाणे अंबड येथे गुन्हा रजिस्टर नंबर 343/25 कलम 331(4), 305 भारतीय न्याय संहिताप्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल होता। त्या घरफोडीच्या गुन्ह्याच्या तपासामध्ये तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर आपण तपास केला। माननीय वरिष्ठ माननीय एसपी सर, माननीय ॲडिशनल एसपी सर तसेच एसडीपीओ सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर आपण जो सदर घरफोडीचा गुन्हा हा उघडकीस आणलेला आहे। त्यात गुन्हा उघडकीस आणून त्यातील जो एक आरोपी आहे शेख अशफाक शेख आसिफ राहणार मोहम्मदिया कॉलनी बार्शी नाका बीड, याला बीड येथून ताब्यात घेतलं। ताब्यात घेऊन त्याकडे चौकशी केली असता त्याने सदरची घरफोडी केल्याचे कबूल केलेले आहे। त्याच्याबरोबर एक साथीदार होता असेही त्यांनी कबूल केलेला आहे आणि तोही साथीदार आपण पकडलेला आहे। त्या दुसरा जो साथीदार आहे त्याचं नाव आहे शेख कलीम शेख अलीम वय 32 वर्ष राहणार दैफळ तालुका जिल्हा बीड। असे ह्या दोघांनी मिळून ती सदरची घरफोडी केलेली आहे। घरफोडीमध्ये त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली तर त्यांनी जे काय घरफोडीमध्ये गेलेलं साहित्य होतं तर ते साहित्य सगळं त्यांच्याकडे मिळून आलेलं आहे आणि ते आपण तपासकामी जप्त केलेलं आहे। त्यामध्ये 3 तोळे वजनाचे एक सोन्याचा राणी हार आहे, 3 तोळे वजनाचे गोट, 1.5 तोळे वजनाचे कानातील झुंबर, त्यानंतर 3 सोन्याच्या अंगठ्या आहेत, पायातील चांदीचे पैंजण, चांदीच्या अंगठ्या असा एकूण 8,20,000 रुपये किमतीचा मुद्देमाल आपण त्यांच्याकडून जप्त केलेला आहे आणि सदरचा गुन्हा अद्याप तपासावर आहेत। तर यामध्ये कोणी इतर आरोपी आहेत का किंवा इतरांचा काही सहभाग आहे का हे पण त्यामध्ये तपास करणं चालू आहे।